माहेरी आल्यानंतर माझ्या बाबांनी फरमाईश केली की तुझ्या रेसिपी फक्त आम्ही व्हिडिओमध्येच बघतो, तर आज आम्हाला काहीतरी वेगळं अशी इडली करून खाऊ घाल. तर चला म्हटलं मस्त तुम्हाला मुगाची इडली खाऊ घालते, एकदम टेस्टी आणि इझी. तर इथे मी 5 ते 6 तास भिजलेले मूग घेतले आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये हिरवी मिरची, कोथिंबीर, आलं आणि जिरे छान असं हे सगळं ना मुगामध्ये घालून मिक्सरमधून बारीक करून घेतलं. आणि बारीक करताना तुम्ही थोडंसं पाणी पण घालू शकता बारीक होण्यासाठी. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये घातला 1 वाटी रवा, चवीनुसार मीठ आणि अर्ध लिंबू आणि त्याच्यानंतर इनो घालून तो छान पाणी टाकून ॲक्टिव्ह करून घेतला. आणि त्याच्यानंतर 10 मिनटं हे रेस्टला सोडून दिलं बॅटर. आणि त्यानंतर इडली पात्राला तेल लावून बॅटर घालून छान असं 10 मिनिटासाठी स्टीमला सोडून दिलं. तोपर्यंत इकडे मी मस्त ओल्या नारळाची चटणी बनवून घेतली आणि इकडे माझी 10च मिनिटामध्ये टम्म फुगून अशी रेडी इडली मुगाची रेडी होती. आणि त्याच्यानंतर सगळ्यात पहिले तर मला समर्थाला द्यायची होती, कारण मला बघायची होती तिचे रिॲक्शन, कारण इडली तिची खूप जास्त फेवरेट आहे. तर मग ती जे खात होती ते सोडून लगेच तिने मस्त अशी इडली खाल्ली. तिच्याबरोबर घरातल्या बाकीच्यांना पण खूप जास्त इडली आवडली. आणि मग मी इडली बनवणार होते म्हणून वहिनीने टिफिन नेला नव्हता, म्हणून मागून मी तोच त्यांना टिफिन घेऊन दिला. आणि त्याच्यानंतर तिथे गेल्यानंतर समर्थाने मामीची स्कूल बघितल्यानंतर हट्टच धरला की मला पण स्कूल बघायची. मग काय मामीने 2 मिनिटांमध्येच तिला स्कूल दाखवून आणली. त्याच्यानंतर मामीला बाय बाय केलं. आणि मी तुम्हाला कालमध्ये बोलले होते की माझा लॅपटॉप कधी पण धोका देऊ शकतो, आणि त्यांनी ठरवलंच आणि त्यांनी मला आज धोका दिला. लॅपटॉप बंद झाला आणि तो मी रिपेअरिंगला टाकला. मला खरंच खूप जास्त वाईट वाटत होतं, कारण मनात नुसती एवढीच धाकधूक चालू होती, ऑफिसमधून जर मेसेज आला तर माझं कामच होऊन जाईल. पण काय बाकी सगळे बोलले चला लॅपटॉप रिपेअर होतोय तोपर्यंत आपण मस्त मूवीला जाऊयात. मग काय आलो होतो धुरंधर बघायला. 1 नंबर मूवी होता. तुम्ही पण हा मूवी नक्की बघा. थँक्स फॉर वॉचिंग.